नमस्कार मंडळी. टेस्ट ऑफ इंडिया विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आजची आपली रेसिपी पाहूया. झणझणीत आणि चमचमीत गावरान चिकन रस्सा. गावरान चिकनचा रस्सा हा खूपच छान लागतो आणि तो तुम्ही एकदा करून पाहाच असं मला वाटतं. चला तर आपण आजची रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम आपण गावरान चिकन पाऊण किलो घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आहे पाण्याने धुतल्यानंतर आपण त्याच्यावर सर्वप्रथम एक मोठा चमचा मीठ सर्वत्र पसरून घेतले आहे आणि 2 छोटे चमचे हळद हे पण आपण त्याच्यावर टाकून घ्यायचे आहे. हळद टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावर एक छोटा चमचा गरम मसाला वापरणार आहोत. हा गरम मसाला आपण घरीच तयार केलेला आहे आणि गरम मसाल्यानंतर आपण त्याच्यावर तोच छोटा चमचा धना पावडर ही इथे टाकून घेतलेली आहे. जास्त प्रमाणातही गरम मसाला आणि धना पावडर टाकायची नाही, नाहीतर त्याचा फ्लेवर बदलू शकतो. हे पाहू शकता आपला चमच्याची साईज किती छोटी आहे. तसेच आपल्याला सर्वप्रथम अळणी पाणी बनवण्यासाठी किंवा सूप बनवण्यासाठी आपण थोडे खोबरे, अर्धा इंच आले आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा घेतलेल्या आहेत आणि त्या मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. पाहू शकता आपण. ते बारीक करण्यासाठी थोडं आपण त्याच्यात पाणी वापरून पुन्हा मिक्सर फिरवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा बारीक करून चिरून घेतलेला आहे. 3 ते 4 चमचे आपण तेल वापरले आहे कुकरमध्ये आणि तो कांदा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. पाहू शकता आपण. कांदा थोडा भाजत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे चिकनमध्ये व्हाईट पीस म्हणजेच मांदे असते ते आपण तेलामध्ये त्या कांद्यामध्ये टाकायचे आहे, जेणेकरून त्याचे हे तेल सुटले जाते. म्हणून ते सर्वप्रथम आपण त्याच्यात टाकून घ्यायचे आहे. म्हणजे एक्स्ट्रा तेलाची आवश्यकता नाही आहे आपल्याला. कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो कांदा परतून घ्यायचा आहे आणि आपण जे प्लेटमध्ये चिकन घेतलेले होते त्याच्यावर हळद, धना पावडर, गरम मसाला, मीठ हे सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटं एकसारखे असे चोळत राहायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण ते पेस्ट बनवून घेतली होती मगाशी, आलं, लसूण, खोबरं, ती पेस्ट आपण त्या कांद्यामध्ये टाकायची आहे आणि तो कांदा परतायचा आहे. पुन्हा ती पेस्ट भाजून निघली पाहिजे चांगली. ती पेस्ट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. पाहू शकता त्याला तेलही सुटू लागलेले आहे. दुसऱ्या गॅसवर आपण चिकनमध्ये गरम पाणी वापरणार आहोत. त्यासाठी गरम करण्यासाठी ठेवले आहे. तोपर्यंत आपण मंद आचेवर इथे चिकन वाफलून घ्यायचे आहे. 2 ते 3 वेळा आपण मध्ये ते चिकन हलवणार आहोत, जेणेकरून चिकन सर्व बाजूने शिजले जाईल एकसारखे. मंद आचेवर आपल्याला हे चिकन असेच 10 मिनिटापर्यंत वाफलून घ्यायचे आहे, जेणेकरून ते चिकनला ॲटोमॅटिक पाणी सुटेल तोपर्यंत आपल्याला ते वाफलायचे आहे. आणि चिकन वाफवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिकनचे तुकडे बुडेपर्यंत आपण ते गरम पाणी त्याच्यात ओतायचे आहे. पाहू शकता आपण किती पाण्याचा वापर केलेला आहे. हे आता सर्वच पीस आपले चिकनमध्ये बुडलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला आपण त्या लोखंडी कढईमध्ये चिकनचा रस्सा बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे ते आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण खोबरे बारीक चिरून ते त्या कढईमध्ये भाजणार आहोत. त्याचा ब्राऊन कलर होईपर्यंत ते भाजून घेतले आहे. त्याच्यानंतर एक मोठा कांदा चिरून तोही ब्राऊन कलर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. हे सर्व भाजलेले साहित्य आपण मिक्सरमध्ये काढून घेतले आहे. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे आणि त्याचे वाटण बनवायचे आहे. तोपर्यंत आपले दुसऱ्या साईडला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. पाहू शकता आपण. आपल्याला हे गावरान चिकन असल्यामुळे आपल्याला ते इथे जास्त शिट्ट्या द्याव्या लागणार आहेत, कारण गावरान चिकन शिजायला थोडा जास्त वेळ लागतो.
मी इथं कुकरच्या 3 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण वाटण बनवलं होतं त्याचे ते फोडणी बनवण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल वापरले आहे. त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट वापरायचे आहे आणि लाल तिखट वापरल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी पेस्ट बनवली होती वाटणाची, भाजून घेतलेली ती पेस्ट टाकलेली आहे. ही पेस्ट आपल्याला एकसारखे हलवून घ्यायची आहे, जेणेकरून ती खाली लागू नये, करपू नये यासाठी सारखे हलवत राहायचे आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर कट करून त्याच्यामध्ये टाकायची आहे, जेणेकरून त्याचं टेक्स्चरही खूप छान येतो. मी इथं पाऊण चमचा मिठाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुहानाचा मटण मसालाही इथे वापरला आहे आणि हे सर्व एकत्र भाजत राहायचे आहे. आपण पाहू शकता आपण या वाटणाला कसे छानपैकी तेल सुटले आहे, म्हणजे वाटण भाजले आहे असे समजायचे. त्याच्यानंतर कुकरमध्ये शिजवलेले आळणीचे सूप आहे ते आपण इथे वापरणार आहोत. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. आपण इथे एक्स्ट्रा पाणी वापरले नाही, जे आपले आळणीचे सूप होते त्यामध्येच पूर्ण रस्सा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले चिकनचे सर्व पीस टाकून घ्यायचे आणि तो रस्सा बघा किती छान दिसत आहे. आपण पाहू शकतो याची कन्सिस्टन्सी कशी छान झालेली आहे आणि त्याचा थिकनेसपणाही खूप छान झालेला आहे. जास्त घट्टही झाले नाही आणि जास्त पातळही झालेला नाही. चला तर आपले गावरान चिकन रेडी झालेले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक यू.